नमस्ते. रामकृष्ण हरी शेतकरी बंधूंनो, आज आपण ऑर्गेनिक कार्बन वरती बोलणार आहे. ऑर्गेनिक कार्बन काय आहे? ऑर्गेनिक कार्बन बाजारामध्ये किती रुपयाला आहे? तर सरासरी 700 रुपयापासून 1,500 रुपये लिटर पर्यंत आहे. मग हा 1,500 रुपये लिटरचा चांगल्या क्वालिटीचा ऑर्गेनिक कार्बन तुम्ही घरी कसा बनवू शकता आणि किती रुपयात बनेल? 35 रुपयात बनतोय. मग 35 रुपयाचा ऑर्गेनिक कार्बन त्यांच्या कार्बन एवढं काम करतोय का? ऑर्गेनिक कार्बन का टाकायचं आहे? ऑर्गेनिक कार्बन का महत्वाचं आहे? आपण जे 4 स्ट्रोक आणि 5 स्ट्रोक वापरायला सांगतोय ह्याच्यामध्ये ऑर्गेनिक कार्बन टाकतोय आपण. मग ऑर्गेनिक कार्बन का गरजेचं आहे? दादानो, सेंद्रिय कर्ब जमिनीतला कमी झाल्यानं आपल्या जमिनीची सुपीकताच नव्हे तर पिकाची गुणवत्ताही कमी होत चालली आणि पिकाची गुणवत्ता कमी झाल्याबरोबर आपल्या जमिनीची गुणवत्ताही कमी होत चालली. आपण आपल्या मुलांच्या हातामध्ये रदाळ आणि ज्या मातीमध्ये जीव नाहीये, ज्या मातीमध्ये ताकद नाहीये, अशी माती देणार आहोत का? अहो दादा, तुम्हाला तुमच्या वाडवडिलांनी पिढ्यानं पिढ्या आलेली आपली जी काळी आई आहे, ह्या काळी आईमध्ये ताकद आहे आणि ही ताकद तुम्ही वर्षानुवर्ष खर्च करत चाललाय. आज आवाजवी रासायनिक खताचा खर्च, आवाजवी रासायनिक खत घातल्यानं जमिनीतला ऑर्गेनिक कार्बन सूर्यामुळं, सूर्याच्या प्रकाश संश्लेषणामुळं जे आपल्या थेट जमिनीवर सूर्यकिरण पडतायत, पाणी देतोय, पिकं काढतोय, उत्पन्न काढतोय. वर्षानुवर्ष त्या काळ्या आईच्या पोटातनं आपण आपलं पोट भरतोय. मग तिचं पोट केव्हा भरायचं? तर हा जो ऑर्गेनिक कार्बन आहे, हा जो सेंद्रिय कर्ब आहे, हा त्या जमिनीचं खाद्य आहे. दादा, हे काय आहे नक्की? का वापरायचंय? का गरजेचं आहे? बघा, तुम्हाला जर एखाद्या, आता समजा तुम्ही मला फोन केला, दादा असे ना असं अशा पिकाला काय प्रॉब्लेम आहे, मी तुम्हाला सांगतो 05234 टाका बाबा, आता तुमचं फळ मोठं करायचंय. तुम्ही लगेच 2,000 आणून टाकताय. तुम्हाला सांगाल ते आणून टाकताय. मग ऑर्गेनिक कार्बन 35 रुपयाचं तुमच्या इथं बनत असेल तर तुम्ही का नाही वापरायला पाहिजे? दादा, तुम्ही ऑर्गेनिक कार्बन वापरा, जमिनीची एवढी गुणवत्ता वाढेल की तुम्ही विचार करू शकत नाही. बांधवांनो, बघा, आपल्या पोटाला जसं खाद्य लागतंय, आपल्याला विटॅमिन्सची गरज आहे. आपल्या केसाला जर पांढरी व्हायला लागली तर काय कमतरता, ही जर पूर्ण केली तर आपली केस काळे होतात. त्या पद्धतीने आपण आपल्या काळ्या आईला जे लागतंय ते द्यायला पाहिजे. कारण काय? तो ऑर्गेनिक कार्बन शिवाय माती तुमची चांगली होऊ शकत नाही. 1960 साली काही शास्त्रज्ञांनी प्रयोग केले आणि आपल्या मातीची चौकशी केली म्हणजे मातीच्या आपल्या चाचण्या केल्या. तर त्यावेळेला ऑर्गेनिक कार्बन 2 ते 2.5 होता 1960 मध्ये. दादा, मग 1960 2 ते 2.5 ऑर्गेनिक कार्बन आज तुम्ही किती आणून ठेवलाय? काहीतरी विचार करा. आज मी तिला महाराज ऑर्गेनिक कार्बन 0.2 त्यावेळेला 2 ते 2.5 होता आणि तोच 2 ते 2.5 ऑर्गेनिक कार्बन आज तुम्ही 0.2 आणि 0.3 वर आणलाय. मग ही जी शोकांतिका आहे, 2 ते 2.5 वर आलेला ऑर्गेनिक कार्बन तुमच्या जमिनीसाठी आणि तुमच्या भविष्यातल्या पिढीसाठी घातक आहे. का घातक आहे? कसा घातक आहे? तुम्ही विचार करा. लागतीय गोष्ट 2 ते 2.5 पॉइंट आणि आज मित्र तुमच्या रानामध्ये 2%, 0.2% आहे फक्त. आणि तुम्ही म्हणता माझं उत्पन्न निघत नाही. मी एवढी पोती खायला घातली, त्यातनं मला काय फरक पडत नाही. मी एवढे स्प्रे घेतले, अमकं केलं, काय फायदा नाही. तुम्ही टाकलेलं सेंद्रिय खत, तुम्ही टाकलेलं शेणखत, तुम्ही टाकलेली रासायनिक खत तुमचं पीक अपटेक करू शकत नाही. ह्याचं कारण काय? तुमच्या मातीतला सेंद्रिय कार्बन संपलेला आहे, कमी होत चाललेला आहे. मग त्या शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या म्हणण्यानुसार, माझ्या नाही, तुम्ही ऑनलाईन चेक करू शकता, त्यांच्या म्हणण्यानुसार आपल्या पिकातला जो ऑर्गेनिक कार्बन 0.2 ते 0.2 आतमध्ये असेल तर तुमची माती खराब होत चालली आहे, तुमची माती संपत चाललेली, तुम्ही त्यामध्ये पीकच घेऊ शकत नाही. दादा, मग अशी परिस्थिती असताना आपली माती आपण डेव्हलप करून कशी चांगल्या पद्धतीने करू शकतो? त्याला काय करू शकतो? त्याला ऑप्शन्स भरपूर आहेत. नांगरट कमी करा, जमणार आहे का? नाही जमणार आहे. वर्षभर पडून ठेवा, जमणार आहे का? नाही जमणार आहे. त्याच्यामध्ये पाला पाचोळा कुजवा, हे जमू शकतंय. हे करायला सुरुवात करा. आणि याच्याच बरोबर आपण जे बाजारात आज विविध कंपन्यांचा जो ऑर्गेनिक कार्बन वापरतोय, हा एक चांगला पर्याय. परंतु दादा, तर खिशाला परवडतोय का? नाही परवडू शकत. कारण आपल्या खिशामधनं ऑर्गेनिक कार्बनचं वर्षात मी तुम्हाला सांगितलं 20 लिटर टाका, 20,000 रुपये चालले गेले. मग तोच ऑर्गेनिक कार्बन आपण आपल्या घरामध्ये फक्त आणि फक्त 35 रुपयामध्ये कसा बनवायचा? बरं, 35 रुपये लिटरचा ऑर्गेनिक कार्बन तुम्ही टाकताय, त्याचा फायदा किती होणार आहे? अमाप होणार आहे दादा.
याच्या बरोबर आपण 4 स्ट्रोक जे सांगतोय किंवा ह्याच्या बरोबर 5 स्ट्रोक पण सांगतोय आपण. 4 स्ट्रोक म्हणजे ह्युमिक, पहिलं ऑर्गेनिक कार्बन, दुसरं ह्युमिक, तिसरं सीविड आणि चौथं फुलविक ऍसिड. आणि हे 5 लिटर आणि याच्या बरोबर अॅमिनो ऍसिड 5 लिटर. अॅमिनो ऍसिड काय आहे? तर तुमच्या जीवाणूंचं खाद्य आहे दादा. तुमच्या रानात असणाऱ्या जीवाणूंचं खाद्य अॅमिनो ऍसिड आहे. तुमच्या रानात असणाऱ्या जीवाणूंचं खाद्य ऑर्गेनिक कार्बन आहे. तुमच्या रानात असणाऱ्या जीवाणूंचं खाद्य फुलविक ऍसिड आहे. तुमच्या रानात असणाऱ्या जीवाणूंचं खाद्य सीविड आहे. मग हे सगळं आपल्याला घरी बनवता येतं. तुम्हाला बाकी सगळे व्हिडिओ दिलेले आहेत. आता अॅमिनोचे तर व्हिडिओ आपले 2 येणार आहेत. एक अॅमिनो अथेंटिक पद्धतीनं, म्हणजे जसं आहे असा, तुम्हाला पोटॅशचं प्रमाण भरपूर दिलेलं आहे त्याच्यामध्ये. दुसरा व्हिडिओ काय बनवलाय आपण? पेप्ट्रॅक युक्त अॅमिनो, म्हणजे जो इस्रायल मधनं येतोय ना, जवळजवळ 1,500 ते 2,000 रुपये लिटरचा अॅमिनो ऍसिड पेप्ट्रॅक युक्त, तो अॅमिनो बनणार आहे तुम्हाला फक्त 32 रुपये 35 रुपयामध्ये. ते कसं बनणार नेक्स्ट व्हिडिओ मध्ये मी सांगणार आहे. पण आज आपण बोलतोय ते ऑर्गेनिक कार्बन वरती बोलतोय. मग ऑर्गेनिक कार्बन जर तुम्हाला 35 रुपये लिटरनं जर मी बनवायला शिकवला तर तुम्ही वापराल का? तर तो वापरायलाच पाहिजे दादा. आता तुम्ही बघू शकता, तुम्ही जर ऑर्गेनिक कार्बन आपण बनवणार आहे, तुम्ही जर बारामती ज्या ठिकाणी कॅनॉल वर्षानुवर्ष आहे, कोल्हापूरचा पट्टा आहे, बारामतीचा पट्टा, इकडे करमाळ्यापासून खालचा म्हणजे सोलापूरचा काही भाग आहे, पंढरपूरचा काही एरिया आहे, जिथं वर्षानुवर्ष पाणी आहे. अहमदनगर मध्ये काही ठिकाणी आहे, नाशिक साईडला ठिकाणी आहे. आता माझ्या भागात सुद्धा भरपूर पाणी झालंय, कॅनॉल आलेला आहे. आपल्या जमिनीमध्ये जी पांढरसर येतंय, मीठ फुटल्यागत होतंय, म्हणजे आपला ऑर्गेनिक कार्बन पूर्ण संपलेला आहे. मग अशा खराब झालेल्या जमिनी आपण आपल्या पिढी दर पिढी त्यांनी आपल्याला सुपीक जमीन आपल्या हातात सोपवल्या, आणि त्या सुपीक जमिनी आपण आपल्या लहान लेकरांच्या हातामध्ये खराब करून देणार का? नाही द्यायच्या. मग तुमच्यासोबत आम्ही आहोत. 100% नाही सांगत दादा, 1000% तुमची जमीन एवढी सुपीक आणि सुजलाम सुफलाम करून देईल ना, तुम्ही विचार नाही करू शकत. मागे तुम्ही ऐकलेलं आहे 16-17 प्रकारच्या बुरशा आहेत, त्या बुरशा कशा घालवायच्या, त्याच्यामध्ये आपण चांगल्या पद्धतीचा बॅक्टेरिया कसा टाकायचा, त्याच्यातलीच ही पद्धत आहे. जमीन चांगली करायची तर ऑर्गेनिक कार्बन गरजेचं आहे. मग ऑर्गेनिक कार्बन कसा बनवायचा आहे? तो ऑर्गेनिक कार्बन बनवण्याकरता आता मी तुम्हाला 10 लिटरचं प्रमाण सांगणार आहे. ऑर्गेनिक कार्बन करण्याकरता आपल्याला 2 वस्तू लागणार आहेत. एक लागणार आहे ऑर्गेनिक कार्बनची पावडर. ही किती लागणार आहे? 10 लिटर साठी 1 किलो लागणार आहे. 10 लिटर साठी 1 किलो पावडर लागणार आहे. तर 1 किलो पावडर आपल्याला घ्यायची. बरं, आता 1 किलो पावडर पासून 10 लिटर जर बनवायचं असेल तर त्या पावडरची बी ताकद पाहिजे की नाही दादा? म्हणजे बघा, देशी गाईचं तूप आणि बाजारात आणलेलं तूप आणि डालडा जो आपण म्हणतो ना वनस्पतीजन्य तूप, त्याच्यावर पण तूपच लिहिलेलं आहे. तुम्ही म्हणजे हसण्यासारखं आहे. अहो, अशा पद्धतीचे मार्केटमध्ये काय प्रोडक्ट आहेत, खूप खूप व्यवस्थित बघून घ्या. ऑर्गेनिक पावडरची आपल्याला लागणार आहे 990 ppm ची पावडर लागणार आहे. कारण आपल्याला 1 किलो पावडर पासून 10 लिटर दादा अॅमिनो ऍसिड बनवायचंय. मग 10 लिटर अॅमिनो ऍसिड बनवायचं असेल तर ऑर्गेनिक कार्बनची पावडर आपल्याला चांगल्या क्वालिटीची लागणार आहे, जिचा पीपीएम 990 चा असेल. मग 990 ppm ची पावडर किती लागणार आहे आपल्याला? 1 किलो. हिचा बाजारातला दर आहे दादा 200 रुपये किलो. कॉस्टिंग किती आहे? 200 रुपये किलो धरा. 200 रुपये किलोची ऑर्गेनिक कार्बन आपल्याला लागणार 1 किलो. आता हे पाण्यामध्ये डिझॉल्व्ह करण्याकरता, पाण्यामध्ये मिसळायचं नाही आपल्याला. म्हणजे बघा, आपण साखर पाण्यामध्ये टाकतो, मग ती विरघळती का मिसळती? पूर्ण विरघळते. ती पाण्याशी एकरूप व्हायला पाहिजे. एकरूप करण्याकरता, त्याच्यामधला ऑर्गेनिक कार्बन बाहेर काढण्याकरता आपल्याला केवायसी लागणार आहे, पोटॅशियम हायड्रॉक्साईड. अर्धा किलो लागणार आहे. आता बघा, इथं एक गंमत आहे. पोटॅशियम हायड्रॉक्साईड घेत असताना तुम्हाला, आम्हाला एक काल नाशिकच्या शेतकऱ्याचा फोन आला, त्याला लिक्विड मध्ये कोणीतरी दिलं. दादा नाही चालत,
85% पाहिजे, लिथल मधलं पाहिजे, फूड ग्रेड मधलं पाहिजे, ए ग्रेडचं पाहिजे. एकाच कंपनीची दोन पोती येतात, एकाची ग्रेड ए, एकाची ग्रेड बी ए. मग तुम्ही चांगल्यात चांगल्या क्वालिटीचं घेतलं ना तर तुम्हाला फायदा मिळणार आहे. अन्यथा तुमचं ऑर्गॅनिक कार्बन, जो तुम्ही ऑर्गॅनिक कार्बन टाकला तो जाणार तळाशी, पाणी राहणार वरती, आणि जे तुम्ही पोटॅश टाकलंय ते पोटॅश असं त्या बादलीला कडलं चिकटल. माझ्याकडे आहे त्यातला प्रकार पण आहे, मी तुम्हाला दाखवतो. मग पोटॅशियम हायड्रोक्साईड कसं टाकायचंय, चांगल्या क्वालिटीचं 85%, त्याची ग्रेड ए पाहिजे, ए ग्रेड आणि बी ग्रेड. मागं मी तुम्हाला समजून सांगितलंय की खाणीतला दगड जर वरचा घेतला तर तो उन्हानं आणि वाऱ्याने खराब झालेला असतो, आणि खाणीच्या आतला घेतला तर तो दगड चांगला असतो. मग चांगल्या क्वालिटीचा वापरूया. दादा आता 1000 रुपये क्वालिटीचं जर तुम्हाला 35 मध्ये बनतंय तर इथं कशाला पैसे वाचवताय? इथं पैसे जाऊ देत, चांगल्या क्वालिटीचं घ्या, अन्यथा तुम्ही अडचणीत येणार. मग अर्धा किलोचे पैसे किती झाले? 115, 350 रुपये तुमचं दोन मटेरियलचा खर्च आला. आता तिसरं लागणार आपल्याला बादली. मग ही बादली 10 लिटरचं सांगतोय म्हणून बादली घेतली. तर जरा बोर्डवर दाखवा की ह्या बादलीमध्ये आपल्याला 5 लिटर पाणी घ्यायचं. किती घ्यायचं पाणी? 5 लिटर पाणी घेतल्यानंतर अर्धा किलो पोटॅशियम हायड्रोक्साईड आपण ह्याच्यामध्ये टाकून द्यायचं. पोटॅशियम हायड्रोक्साईड चांगलं ए ग्रेडचं असेल तर काही मिनिटातच विरघळतं दांडक्याच्या साह्यानं, किंवा जर तुमच्याकडे ग्राइंडर असेल. आता आमच्याकडं शेती जास्त असल्यामुळे आम्ही, म्हणजे शेती जास्त म्हणजे माझ्याकडे एवढा मोठा मी बागायतदार यातला भाग नाही, पण माझ्याकडं भाडे तत्वावरती खंडानं भरपूर शेती आहे, आणि आम्ही शेतीमध्ये आम्हाला लागणारे सर्व निविष्ठा घरीच बनवतोय. कारण वर्षानुवर्ष हजारो हजारो सोडा दादा, एका टोमॅटोच्या प्लॉटला 3-3-3.5 लाख रुपये घालवलेत, आणि तेच पैसे आज आमचे 30-35 हजार रुपये वालेत. एक शिमला मिरचीच्या प्लॉट साठी 6.5-7 लाख रुपये खर्च केलेत. 5-5 एकर शिमला मिरची केली. सातारा जिल्ह्यात कोणी केली नसेल एवढी शिमला मिरची एकट्यानं तुम्हाला ह्याच्यामध्ये केली, सेडनेट मध्ये केली. पण तिथे एवढे आवाजवी पैसे गेले. त्यातून आलेल्या अनुभवातून आम्ही काही प्रयोग बनवायला सुरुवात केली, आणि हे प्रयोग तुमच्या समोर मांडतोय. मग याच्यामध्ये आपल्याला अर्धा किलो पोटॅशियम हायड्रोक्साईड टाकलं, चांगलं दांडक्याच्या साह्याने ढवळून घेतलं. मग अर्धा किलो पोटॅशियम हायड्रोक्साईड ढवळल्यानंतर 1 किलो ऑर्गॅनिक कार्बन टाकायचं. पहिलं काय टाकलं तुम्ही? KOH अर्धा किलो. नंतर काय टाकायचं आपल्याला? ऑर्गॅनिक कार्बनची पावडर हळूहळू करत टाकायची आणि पूर्ण ढवळून घ्यायचे. 30 मिनिटं दादा ढवळायचं. 30 मिनिटानंतर राहिलेलं 4 लिटर पाणी टाकायचं. पहिलं किती टाकलं आपण पाणी? 5 लिटर टाकलं, नंतर 4 लिटर. आणि जो ऑर्गॅनिक कार्बनची पावडर 1 किलो आहे, आणि जो अर्धा किलो पोटॅशियम हायड्रोक्साईड KOH जो आहे, हा गेल्यानंतर 10 लिटरचं प्रमाण आपलं कम्प्लिटली बरोबर होतंय. आता गंमत बघा, 10 लिटर ऑर्गॅनिक कार्बन आपला तयार झाला. किती वेळात तयार झाला? 35 मिनिटात. 35 मिनिटात कंपनीपेक्षा चांगल्या क्वालिटीचं ऑर्गॅनिक कार्बन तयार. आता त्याचं कॉस्टिंग किती गेलंय? तर आपलं 350 गेलेत, भागिले 10 लिटर दादा 35 रुपयाला पडला. आता हा 35 रुपयाचा ऑर्गॅनिक कार्बन घरी बनवला, आणि घरी बनवल्याच्या नंतर तो जो वापरला तर तुमची जमीन सुपीक होणार आहे. म्हणून तो ऑर्गॅनिक कार्बन वापरायचा आहे का? नाही वापरायचा. ऑर्गॅनिक कार्बन बरोबर ह्युमिक घ्यायचंय, म्हणजे मुळी चालू होईल. ऑर्गॅनिक कार्बन मुळे जमिनीतला सेंद्रिय कर्ब वाढेल. फुलविक ऍसिड घ्यायचंय आणि सीविड घ्यायचंय. सीविड काय आहे? बायोझाइम. मग ते सुद्धा आता नेक्स्ट व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला बायोझाइम कसं बनवायचं ते दाखवणार आहे, कारण आपला तो व्हिडिओ राहिलेला आहे. तर बंधूंनो, चांगल्या क्वालिटीचं ऑर्गॅनिक कार्बन तुमच्या घरच्या घरी 35 रुपयात तयार झालेलं आहे. तुम्ही पाहून घ्या, बनवायला सुरुवात करा. काही अडचण आली केव्हाही फोन करा, आम्ही तुमच्या मदतीसाठी सदैव हजर आहोत. दादा, पैसे वाचवणं म्हणजे वाचवणं नाही, पैसे कमवणं म्हणजे पैसे कमवणं नाही, तर पैसे वाचवणं म्हणजे कमवणं आहे. ट्राय 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 अगेन, बट डोंट क्राय. प्रत्येक तुम्ही तुमच्या गावात जर कार्यशाळा घेतली ना, केव्हा फोन करा. आमच्यात आता कंटिन्यू कार्यशाळा चालूच आहेत. आता 6 तारखेला वाळव्याला आहे. मग कार्यशाळा घेतल्यानंतर तुमच्या गावातल्या तुम्ही सांगाल त्या माणसाकडनं मी तुम्हाला प्रोडक्ट बनवून दाखवतो. सांगाल त्या बनवायला सुरुवात करा. आता मी तुम्हाला दाखवतो 1-2 मिनिटातच ऑर्गॅनिक कार्बन किती वेळात बनतोय. चला तर आपण आता बनवून बघूया. आता आपल्याला बनवायचंय.
बनवण्यासाठी लागणार आपलं सामान सगळं आपण पहिलं काढून ठेवलेलं आहे. आता साहित्य काय लागणार आहे आपल्याला? पोटॅशियम हायड्रॉक्साईड आपल्याला आता अर्धा किलो लागणार आहे आणि ऑर्गॅनिक कार्बनची पावडर 1 किलो लागणार आहे. मग ह्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे? आता पाणी, पहिला आपण यामध्ये 2.5 लिटर पाणी टाकलेलं आहे. आता आणखीन आपण 2.5 लिटर ह्यात पाणी टाकतोय, कारण आपण 10 लिटरचं प्रमाण बनवतोय. दादा 200 250 लिटर लोकांनी बनवून ठेवलं. एवढं छान होतंय ना की तुम्ही विचार करू शकत नाही. आता आपण हे पहिलं 250 लिटर टाकलेलं आहे आणि आता पुन्हा 2.5 लिटर टाकलेलं आहे आणि आता परत आपण 2.5 लिटर पाणी घेतलेलं आहे. मग 2.5 लिटर पाण्यामध्ये आता आपण पोटॅशियम हायड्रॉक्साईड टाकतो, KOH 85%. हे महत्वाचं आहे आणि हेही महत्वाचं आहे. पाणी आरोचं वापरा, तोंडाला स्कार्फ घ्या, तोंडाला मास्क लावा, लागणारं साहित्य काठी. तुकाराम महाराजांनी सांगितलंय, भले ती देऊ काशीची लंगोटी, नाटाळाच्या माती मारो काठी. चुकीचं वागणाऱ्यांच्या माती काठीच मारायला पाहिजे. शेतकरी पिंजायला लागलाय, शेतकरी अडचणीत यायला लागलाय आणि शेतकरी बाहेर निघण्यासाठी आम्ही दिवस रात्र काम करतोय दादा. आजही शेतकरी 68 शेतकरी येऊन गेले. इथं बघू शकता तुम्ही, बादली दाखवा जरा. पाणी पूर्ण तापलेलं आहे. याच्यात पहिलं माझं केमिकल असल्यामुळे त्याचा कलर थोडासा हे झालेला आहे. आता आपण ऑर्गॅनिक कार्बनची पावडर थोडी थोडी करत टाकायची. पाणी बादलीला हात लावला, मास्क लावायचं दादानो. आता मी तुम्हाला बनवून दाखवताना नाही लावलेलं, पण मास्क लावणं अनिवार्य आहे, कारण आपल्या कुटुंबाला आपली गरज आहे. एका साईडनं टाकायचंय, एका हाताने ढवळत राहायचंय, चांगल्या पद्धतीने ढवळून घ्यायचंय मस्तपैकी. किती वेळ ढवळायचंय? 30 मिनिटं ढवळायचंय. तुम्ही बघू शकता, खूप म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने आपला ऑर्गॅनिक कार्बन तयार होतोय दादा. मार्केटपेक्षा चांगल्या क्वालिटीचा ऑर्गॅनिक कार्बन आपला तयार होणार आहे. आता त्याला किती वेळ ढवळायचंय? तर 30 मिनिटाला काठीच्या साह्यानं, किंवा जर तुमच्याकडं कलर ढवळायचं जर मशीन असेल तर तुम्ही त्याला स्मॅच करू शकता. ह्याची गाठ होऊ द्यायची नाही. आता KOH मुळे 85% A ग्रेडचं चांगल्या कंपनीचं जर तुम्ही घेतलं तर बाजारात 700 रुपयाने विकायला लागलेत. आता काही शेतकऱ्यांना काही ठिकाणी मटेरियल मिळत नाहीये, यासाठी आम्ही तुम्हाला मटेरियल सुद्धा उपलब्ध करून देतोय. काय अडचण आली तर मला फोन करा. 5985330 माझा मोबाईल नंबर आहे. केव्हाही फोन करा, मी तुमच्यासाठी 24 तास आम्ही हजर आहोत. आता याला 2च मिनिटं झाली दादा. पण ऑर्गॅनिक कार्बन आपला तयार कसा होतोय तुम्ही डोळ्याने बघा. दादा बनवणं अवघड नाही, खूप सोपं आहे. आणि हे जर तुम्ही बनवून वापरलं तर आपली काळी आई पुन्हा हसत आपल्या मुलाबाळांसाठी आशीर्वादच देणार आहे. आणि तो आशीर्वाद पिकाची उत्पत्ती, पिकाची ग्रोथ, तुमची ग्रोथ. आता 35 रुपयाने मिळालं, तुमची ग्रोथ होणारच ना दादा. तुका म्हणे, जेवढं वाचवता येईल तेवढं वाचवा. मी आता अभंग सांगणार होतो, पण व्हिडिओ खूपच लांब झालाय. रामकृष्ण हरी बंधूंनो, सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओ शेअर करा. जेव्हाही अडचण असेल, एक फोन कायम हजर. रामकृष्ण हरी बंधूंनो.